शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाकरता आता धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी घ्यावं अशी विनंती आपणच केल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं। तर धनंजय मुंडेंसंदर्भातली एक मोठी अपडेट आहे। धनंजय मुंडे आता अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले। भाऊ, काल अधिवेशनाला येता आलं आणि आज तुम्ही सांगतेसाठी आज आलाय शिर्डीमध्ये, बाबांचं देखील दर्शन घेणार आहात, काय नक्कीच बाबांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या एक अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो। काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे, तुम्हाला डावललं गेलं तरी काय अजित पवार बीड प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं यादीवर परिणाम? एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।